नमस्कार, सांगावावर आपलं स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक पूर्व तयारीला जसे प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे, त्याही पेक्षा वेगाने शहरातील इच्छुक उमेदवारांचे कार्य सुरू आहे। पिंपरी चिंचवड शहरातील मध्यवर्ती असलेल्या प्रभाग क्रमांक 19 मधून जितू गुरुबक्ष पहिलाणी यांची जोरात तयारी सुरू असून बौद्धनगर भाटनगर परिसरात पूर्वी त्यांचे वडील गुरुबक्ष पहिलाणी यांनी या प्रभागाचे नेतृत्व करून नागरिकांची सेवा केली होती। वडिलांप्रमाणे जनसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रभागातील माता भगिनी आणि सामान्य नागरिकांसह युवकांचा वाढता पाठिंबा त्यांना परिसरात मिळत असल्याचे चित्र आज दिसत आहे। विविध बचत गटांच्या महिला व सामान्य मतदार भगिनी या जितू गुरुबक्ष पहिलाणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या। यावेळी आलेल्या माता भगिनींनी जितू गुरुबक्ष पहिलाणी यांचे व त्यांच्या मातोश्रींचे औक्षण केले। यावेळी सचिन साबळे यांच्यासह जितू पहिलाणी यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी उपस्थित महिलांना विजेचे LED बल्ब भावाकडून भगिनींना भेट देऊन जितू गुरुबक्ष पहिलाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सगळ्यात पहिला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विनम्र अभिवादन करून त्यांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या आशीर्वादाने तुमचं पुढे येतोय। मनाला आज जो आपण हे एक छोटासा मिलाप किंवा एक कार्यक्रम आयोजित झालेला आहे की आमच्या वॉर्डातली जे महिलांचं एक मनात होतं की बाबा आमचं नगरसेवक त्या दृष्टिकोनी ह्या वॉर्ड आपला लावारी झाला होता, तर ते इन्व्हाइट करत होते की तुम्ही या। तर त्या निमित्ताने आपण हा जे कार्यक्रम इथं ठेवलेला आहे। लोकांची सेवा करणे हेच एकमत लक्ष्य आहे आणि ते पुढे पण तेच राहणार। आमच्या समाजात किंवा आमच्या जन्मभूमी आणि कर्मभूमी ही जागा आहे जिथून आम्ही लहानचे मोठे झालेलो आहे। बाकीचा व्यवसायात पण आम्ही समाजसेवा करतोय आणि एक आपल्या समाजाचं नगरचं आपण कसं त्याचा अजून उद्धार करू त्या उद्देशाने आपण लोकांचं पुढे येतो। काय सांगा सर, मोठ्या प्रमाणात महिला भगिनी तुम्हाला आज भेटायला येतात आणि त्यांचा फोर्स आहे की तुम्ही उभं राहू, याबद्दल नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? महिलांचं फक्त एक आहे की त्यांना आपलं कोणीतरी भाऊ पाहिजे किंवा कोणी त्यांना आधार पाहिजे। त्यांनी आजपर्यंत त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, इथून पुढे पण आम्ही त्यांचा विश्वास कायम ठेवू। आणि त्या निमित्ताने आपण जसं महिलांमध्ये हळदी कुंकू असतात, एकमेकांची भेट, मी खरं तर हे माझे वडिलांचे गुरुबक्ष पहिलाणी त्यांचं माझ्यावरती त्यांचा आशीर्वाद आहे। त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे ते चांगलं काम पुढे न्यायचं मी ते एक प्रयत्न करणार आहे। महिला भगिनी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी किंवा तुमचं औक्षण करतायत, त्याबद्दल महिला भगिनींना काय भेट देणार? मी त्याच्यावर लई विचार केलाय, पण शेवटी माझा एक मनात विचार असं आलं की आपण असं काम करावं की त्यांच्या घरात एक रोशनी यावं, म्हणून आपण त्यांना एक भेट म्हणून LED बल्ब आपण त्यांना दिव्याचं त्यांच्या घरात रोशनी येणार, जास्त रोशनी येणार, त्या हिशोबाने त्यांना ते गिफ्ट देणार आहे। मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घराघरात प्रकाश झाला पाहिजे, तसा प्रभागामध्ये पण प्रकाशमान झाला पाहिजे। 100% 1000% त्यांनी आतापर्यंत विश्वास ठेवलेला आहे, पुढे पण आपण त्यांचा विश्वास ते कायम ठेवू आणि अजून आपण प्रकाश जेवढं जास्त आपल्याकडून होत राहणार ते आपण करू। सध्या काय वाटतं सर, प्रभागामध्ये प्रामुख्याने कुठल्या समस्या आहेत आणि आपण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कुठल्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडवाल तुम्ही? खरं तर आज 45 वर्ष जास्त झालेले की आपलं भाटनगर आणि ते जे जुने इमारती झालेत त्यांचं पुनर्वसन नाही झालेलं आहे, तर ते एक महत्वाचा मुद्दा आहे आणि ते मी 100 ने 1000% ते पार करणार आणि लोकांना त्यांचं हक्काचं घर चांगलं बनवून देणार, वेल प्लॅन करून देणार। आणि दुसरं काय, वडिलांची जे पुण्याई जे केलेलं आहे त्याच आधार मला एक मोठा आहे आणि त्याच आधार आणि त्यांच्या पण विश्वास मी खरं उतरवणार, हेच मी गवाही देतो। आज वेल प्लॅन घर लोकांना मिळवणं हे माझं एकमेव लक्ष राहील। प्लस आपले जे तरुण जे आहेत, जे लोक शिक्षण करतात, त्यांना एक लायब्ररी उभं करण्याचा मी प्रयत्न करणार आणि ते विषय राबवणार। प्लस आपल्या समाजात लोक IPS ऑफिसर स्टडीज त्यांचं कसं आपण त्यांना जास्त आपल्याकडून मदत होऊ शकते त्यांना आपण एनकरेज पण करणार आणि त्यांचं लक्ष पण त्यांना रीच करण्याकरता आपण त्यांना पाठिंबा देणार। जेवढं जास्त आपल्याकडून किंवा माझ्याकडून किंवा माझ्या टीम मधून होणार
ते मी पूर्णपणे आपल्याला निच्छार करणार आपल्या या समाजाकरता किंवा आपल्या आणि विशेष म्हणजे आपल्या जे महिला आहेत त्यांना पण आपण रोजगार द्यायचं किंवा त्यांना आपण मदत करणार प्रत्येक वेळी. लाडक्या बहिणी आशीर्वाद द्यायला मोठ्या संख्येमध्ये आल्या, त्यांना काय सांगाल? बस त्यांचं सगळे प्रेम आमच्यावर असू द्या, त्यांचा हाच प्रेम आम्हाला अजून पुढे नेऊन जाणार. खरं तर त्यांचाच आशीर्वाद जे ते आज खरं तर बोलायला नको, माझे वडील ह्या भागात 3दा नगरसेवक झालेत, पण त्यांना आजार असल्यामुळे त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालंय, पण त्यांनी जे चांगलं काम केलं लोकांच्या आशीर्वादांनी ते अजूनपर्यंत त्याला फाईट करतात आणि त्या फाईटतून परत ते कॅन्सरतून उभं त्यांनी फाईट केलेलं आहे आणि ते परत त्याच फोर्सने ते येणार. वडिलांनी केलेले चांगले काम, त्यांना भेटलेला लोकांकडून आशीर्वाद, तोच मी पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यावरती मी खरं उतरणार, हे मी आज या ठिकाणी गवाही देतो. सर्व माझ्या 19 मधील वार्ड मधील माझ्या सर्व मतदारांना मी या ठिकाणी अशी विनंती करतो की गुरुबख्श पेहलानी हा माझे 72 पासून मित्र होते आहेत आणि त्यांनी आतापर्यंत असं कार्य केलेलं आहे की वार्डामधून माणसाला सुविधा देणं, गोरगरिबाचे घरं उभा करणं, बायका मुलांना मुलीचे लग्न लावून देणं, कुणाच्या घराची जर पडझड झाली असेल तर त्यात मदत करणं आणि अशा बरीच परिस्थितीमधून गुरुबख्श पेहलानी यांनी आतापर्यंत कार्य केलेलं आहे आणि यापुढं त्यांचा मुलगा जित्तू ही मला वाटतंय वडिलाच्या पाठीमागून जित्तू पण असाच कार्यक्रम करील असं मी सर्वांना या 19 नंबर मधील वार्डाच्या सर्व मतदारांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हा जित्तू गुरुबख्श पेहलानीचा मुलगा आहे, त्याला कुठल्याही परिस्थितीचे किंवा कुठल्याही त्या चेहरा नाही अपेक्षा नसताना आज या ठिकाणी तो आपल्या समोर उभा राहिलेला आहे. तर आपण गुरुबख्श पेहलानीच्या पाठीमागे जित्तू हा भरपूर गोरगरिबाची कामं करील आणि गोरगरिबाचे संस्कार उभा करील आणि मुला मुलींना खरोखरच शाळामध्ये मुलांना, घरी म्हणजे मुलीची शिक्षणाची, तिच्या विवाहाची आणि संपूर्ण काळजी घेईल अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि जितू या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्याच्या संग आपला सचिन साबळे पण उभा आहे. ही 2 कार्यकर्ते मला अतिशय आनंदाने सांगावं वाटतं की या ठिकाणी सचिन साबळे या आपला नवनाथ साबळेचा मुलगा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमधून तो या ठिकाणी दोघंजण उभा आहे. तर आपण सर्वांनी या 19 मधील वार्डाचे आपण या दोघांना अगदी भरपूर मताने निवडून आणावं आणि आपल्या गोरगरिबाची कामं यांच्या मनामध्ये कसलीही अपेक्षा नसताना ही दोघे या ठिकाणी उभा आहेत. तर आपण सर्वांना विनंती करतो की आपण मतदारांनी याची नोंद घ्यावी. आतापर्यंत बघितलं आपण काही लोक आले आणि लुबाडून निघून गेले, अशा लोकांना आपण निवडून नाही आणायचं. मला थोडं हसू बी येतं आणि थोडा राग बी येतो, कारण मी या ठिकाणी 70-72 पासून या ठिकाणी उभा आहे. मला माहित आहे कोणी कसं काम केलं, कोणी कसं काम केलं, परंतु या ठिकाणी आपण मला जास्त बोलायचं नाही. आणि गुरुबख्श पेहलानीचा मुलगा जित्तू आणि नवनाथ साबळेचा मुलगा सचिन साबळे हे दोघं या ठिकाणी उभा आहेत. तर आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि या दोघांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं असं मी सर्वांना जय भीम करतो. जय भारत.